बघा, कत्तलखाने बंदचा निर्णय झाला असं म्हटलं जातं. त्या दिवशी कत्तलखाने बंद, शासकीय सुट्ट्या असतात, त्यात ती एक सुट्टी आहे. कळलं? कत्तलखाने शासकीय आहेत. आता आमच्याकडे देवनार कत्तलखाना आहे, महानगरपालिकेचा आहे, शासनाची सुट्टी आहे. याच्या पलीकडे काय आहे? याचा अर्थ तिथे मटण विक्रीला बंदी नाही आहे. आज आपण नाशिकमध्ये आज आपण मुंबईमध्ये फक्त ठाकरे शिवसेना आणि मनसे एका कार्यकर्त्यांची ताकद आहे. येणाऱ्या दिवसामध्ये हे लक्षात येईल लोकांना. सन्माननीय राज ठाकरे चुकीचं काय बोलले? मुंबईसह महाराष्ट्रात म्हणतोय मी, मुंबई तर आहेच. मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत. माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे. नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार आहोत, ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढू, कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र लढू. अशा अनेक महानगरपालिका आहेत मुंबईसह, जिथे आमची एकमेकांशी चर्चा सुरू आहे. आणि माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची ताकद ही मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद, आणि ती राहणार. आता कोणतीही शक्ती आली, अघोरी शक्ती आली, तरी ही वज्रमूठ मराठी माणसाची तोडू शकत नाही. आगामी काळात आपण मनसे सोबत एक मोर्चा सुद्धा नाशिकमध्ये काढते. त्या मोर्चाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र असतील नाशिकमध्ये. मोर्चाला कोण एकत्र असतील? अशा मोर्चाला दोन्ही पक्षाचे जिल्ह्यातले, शहरातले नेते एकत्र असतील, हे मी नक्की सांगतो. तुम्ही जे नपुंसक वक्तव्य केलं होतं त्यावरून भाजपचे प्रवक्ते नवनाथ बने यांनी माफी मागावी तुम्ही असं म्हटलंय. अरे ते नपुसंग लोक आहेत, त्यांना ते स्वतः नपुसंग असल्याचा भास होतो. महाराष्ट्राला नपुसंग करण्याचं काम सुरूच आहे ना. तर चुकीचं काय आहे? या राज्य हा मर्दांचा महाराष्ट्र होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, छत्रपती संभाजीराजांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र याने सदैव शौर्याची गाथा गायली. पण गेल्या 10 वर्षामध्ये दिल्लीकडून असे प्रयत्न होत आहेत की महाराष्ट्र कमजोर व्हावा, दुर्बल व्हावा आणि शंड व्हावा. मी परत सांगतोय, शंड व्हावा. हे मागणी करतो. कोण छुत्या आहे काय तो? असे मागणी करतोय. छुत्या आहे का तो? कोणी साला मराठी माणूसच आहे ना तो? काय त्याची सुंतागिरी आहे? विचारा जाऊन त्याला. मी बरोबर बोललेलो आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्ती महाराष्ट्राला, मराठी माणसाला नामर्द करण्याचा कसोशीनं प्रयत्न करत आहेत की त्यांनी लढण्यासाठी उठू नये स्वाभिमानाच्या प्रश्नावर. पण महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. आम्हाला माहिती आहे आम्हाला काय खायचं आहे, काय प्यायचं आहे आणि कधी तलवार उपसायची आहे. ती तलवार आता 2 ठाकरे बंधूंनी उपसलेली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राची मर्दानगी काय आहे ती उसळून बाहेर येईल. हे भाजप बिजपचं मला तुम्ही सांगू नका हो. अरे जाऊ द्या, त्यांना माफ करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.